नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमनचं लोकेशन ट्रेस झाल्यामुळे नागराजची आता कोंडी झालेली आहे. नागराज ह्याने सुमन आणि महिप्त यांना एकाच ठागीत ठेवल्यामुळे आता मोठी वाट लागलेली आहे. मग सुमनला आता कसं काढायचं आणि महिप्तला कसं काढायचं या सगळ्याच्या सिच्युएशनमुळे नागराज स्वतःच कोंडीत पकडला जाणार आहे. आता अर्जुन सायली हे दोघे जणही पोलिसांसमवेत त्या गॅरेजवर छापा टाकण्यासाठी जातात तर आहे, परंतु त्याच वेळेला तिथे सुमन आणि महिप्त हे सायली आणि अर्जुन यांना सापडणार का, की इथे अर्जुन आणि सायली येण्याच्या आतच महिप्त आणि सुमनला हा नागराज गायब करू शकेल. आणि यामध्येच आता प्रियाची मदत नागराजने मागितल्यामुळे प्रियाही याच्यात अडकणार आहे का. आणि त्याचबरोबर इथे प्रियाच्या विरोधातही एक मोठा पुरावा मिळवल्यामुळे नागराज सोबत प्रिया देखील आता जेलमध्ये जाईल का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सुमनला मस्तपैकी कोंडून महिप्तच्या बाजूला नागराज मोठ्या तोयाने आपल्या भावासमोर उभा आहे, परंतु तिथे असलेल्या अर्जुन सायली त्याचबरोबर रविराज यांना हेच माहीत आहे की हे सगळं करणारा नागराजच आहे. नागराजनेच हे सगळं मुद्दाम घडवून आणलं आहे. सुमनला त्यानेच कुठेतरी ठेवले म्हणून मुद्दामच रविराज त्याला कुठेही हलू देत नाहीये. तू इथेच थांब, कुठेही जायची हरकत करू नको, हे सगळं आता नागराजला त्यांनी बोलून तिथेच अडकवून ठेवले. पण मात्र जे सावंत असतात, इन्स्पेक्टर, त्याने अर्जुनला लोकेशन पाठवलेलं आहे की सुमनचा लास्ट जे लोकेशन होतं ते कुठे ट्रेस झालं. मग जे लास्ट लोकेशन होतं, जे महिप्तच गॅरेजचा रस्ता आहे, याच ठिकाणी तीच लास्ट लोकेशन ट्रेस झालंय. आता हे जेव्हा नागराज लपून छपून ऐकतो तेव्हा मात्र त्याला धक्का बसतो. तो म्हणतो की चला, आता मला काम सुरू केलं पाहिजे. अगोदर मला सुमनला तिथून हलवली पाहिजे. जर सुमन याच्या तावडीत सापडली, या लोकांना सापडली ना, तर मात्र माझी वाट लागेल. म्हणून नागराज हा आता तिथून पळ काढतो. रविराजला समजतं की नागराज कुठेतरी निघालाय आणि त्याच क्षणी सायली आणि अर्जुन यांनाही डाऊट येतो की नागराज काकाच नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे, त्याशिवाय हे असे निसटले नसते. जेव्हा आपण लोकेशन ट्रेस करू याची भीती त्यांना वाटली, तेव्हाच ते इथून निसटले. म्हणजे त्या लोकेशनवर आपल्याला लवकर पोहोचायला हो. जर तिथे सुमन काकूला वाचवायचे असेल तर आपल्याला लवकरच तिथे पोहोचावं लागेल. म्हणून ते दोघ जणही आता पोलिसांची मदत घेऊन तिथून हलणार असतात. तर नागराज हा धावत धावत त्या ठिकाणी गॅरेजवर येतो आणि तिकडच्या माणसांना सांगतो की या बाईला तर मी इथून घेऊन जातो, परंतु हा जो दुसरा माणूस इथे आहे ना आतमध्ये, मी ठेवलाय, म्हणजेच महिप्तने त्याला किडनप करायला सांगितलं ना, त्याला इथून कुठेही हलू द्यायचं नाही, समजलं. मी तुम्हाला सांगेल तेव हाच इथून हलायचं नाही, तर इथून हलायचं नाही. आणि असं म्हणून आता सुमनला तो तिथून घेऊन चाललेला असतो. आता जेव्हा सुमनला तो घेऊन जातो तेव्हा महिप्त म्हणतो की वा नागराज शेठ, वालच होतं तुम्हाला माझ्यामुळे नाही, तर या बाईमुळे नक्कीच हलावं लागणार. कारण काय ना, किती काही झालं तरी तुमचा भाऊ तुम्हाला तो काही सोडणार नाहीये. मला माहीत होतं की तुमच्या भावाने इतना शोध चालू केला असेल आणि त्याच्याबरोबर ते हुशार वकील आणि वकिलीनबाई आहेत ना, ते 113% तुमच्या बायकोला शोधून काढतील, समजलं. आणि म्हणूनच तुम्ही इथून हिला घेऊन बाजूला चाललात, बरोबर की नाही. तुम्ही कधीही हरू शकता. आणि लक्षात ठेवा, आता तुम्ही हिला बाजूला काढलं तर ठीक आहे, परंतु काही दिवसांनी अशी वेळ येईल तुमच्यावर की तुम्हालाही मला बाजूला करावं लागेल. नाही, जरी तुम्ही केलं नाही ना, तरी मी पण या इथून नक्की सुटणार आणि तुमची वाट 113% लावणार, समजलं. आता समजा तुमची बायको जरी तुमच्या विरोधात तोंड उघडायला तयार झाली नाही, तरी मी माझ्याकडून मात्र तशी चुकी कधीच होणार नाही. मी इथून सुटलो रे सुटलो की तुमची उलटी गिनती सुरू झाली, समजा. असं म्हणून तो नागराजला धमकी देतो. नागराज म्हणतो की ए महिप्त,
तुझं तोंड बंद ठेव. तुला इथून मी कधीच सोडणार नाहीये समजलं असं म्हणून आता महिप्तच तोंड तो बंद म्हणजेच पुन्हा त्या तोंडात त्याच्या बोळा घालतो आणि नागराज सुमनला घेऊन बाहेर निसटलेला असतो. सुमनची पर्स वगैरे सगळं काही घेऊन तो बाहेर पडतो. आता सुमनचं तोंड त्याने दाबलेलं असतं आणि सुमनला म्हणतो की काहीच आवाज करायचा नाही, समजलं, गपचूप इथून निघायचं. तुला जर तुझा जीव प्यारा असेल तर काही इथे गडबड करायची नाही सुमन. पण आता बिचारी गपचूप इथून निघत असते. तर नागराज ह्याला आठवत असतं की कशा प्रकारे नागराजला त्या रविराजने थुबाडीत मारली होती. त्याचाच राग त्याला सुमनवर जास्त असतो की तू हे सगळं घरात सांगितलं आणि त्यामुळे माझी जास्त वाट लागली. तर इथे प्रिया मात्र नागराजची होणारी फजिती बघत असते. म्हणते की जर आज नागराज काका अडकले तर मात्र तिथे महिप्त पण सापडला जाईल आणि मूर्ख माणसाला सांगतीये आता ही वेळ भांडण्याची नाही. तरी तो ऐकत नाही. जाऊ दे, मरू दे. प्रिया असाच विचार करत असते. तर प्रतिमा आणि रविराज हे दोघंजणही आता तिकडे गेलेले असतात आणि वाट बघत असतात की कधी एकदा सुमन घरी येते. बिचारीची त्यांना खूप काळजी लागलेली असते. अर्जुन हा सगळ्यांना कळवतो की मी लवकरात लवकर पोलिसांना म्हणजे इन्स्पेक्टरला घेऊन त्या ठिकाणी पोहोचतोय. आता जे लोकेशन ट्रेस झालेलं असतं त्या लोकेशनवरती सगळे पोहोचलेले असतात. म्हणजे सायली, अर्जुन आणि सामंत इन्स्पेक्टर त्यांच्या टीमसोबत तिथे त्या ठिकाणी पोहोचतात आणि बाहेर तर त्यांना गॅरेज सारखं सगळं दिसत असतं. बाहेर बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की हे लोकेशन ट्रेस झालंय. सुमन काकू इथे कशासाठी आली असेल, नक्की हा प्रकार काय आहे. आणि तो पूर्ण सामसूम रस्ता असतो. तिथे आजूबाजूला काहीही सोयी सुविधा काही नसतात. म्हणूनच सुमन काकू इथे का बरं आली असेल. सायलीला मात्र लक्षात असतं की सुमन काकू हे नागराज काकांचा पाठला करत करत तिथपर्यंत पोहोचली. हे तिला समजलेलं असतं. पण नेमकं नागराज काकांचे इथे एवढ्या आतमध्ये आडमार्गात काय काम असेल याचा प्रश्न तिलाही पडलेलाच असतो. त्यावेळेला मग आता नागराज हा सुमनला अगदी ते लोक येण्याच्या आत परफेक्टली बाहेर काढ यशस्वी झालेला असतो. प्रश्न असतो तो फक्त या महिप्तच पण काम अगदी म्हणजेच नागराजने व्यवस्थित केलेलं असतं. जर त्या ठिकाणी अर्जुन सायली आले तर तिथून हलवायला हवे. महिप्तला देखील नाही. तर जर महिप्त हा पोलिसांच्या तावडीत गेला तर तो माझं 22 वर्षापूर्वीच सत्य उघड करेल. त्यासाठी आता नागराज अजिबात सुमनचा बंदोबस्त करतो. त्यानंतर तो आता महिप्तचा बंदोबस्त करण्यासाठी प्रियाला फोन लावतो. कारण की जर तो तिथे दिसली, तो नागराज किंवा सुमन तिथे दिसले तर वाट लागू शकते. हे त्यालाही माहीत असतं. म्हणूनच आता नागराज हा प्रियाला फोन करून तिला म्हणतो की तुला नागराज महिप्तला तिकडून हलवायचं आहे. कारण की किती काही झालं तरीही तू काल जे रात्री मला बोललीस ना त्याचा मी विचार केला आहे. तू मला म्हणालीस ना की आपल्याला एकत्र मिळून ह्या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागेल. आपण दुश्मन होऊन चालणार नाही, तर आपल्याला हात मिळवणी करावी लागेल. तसंच मी विचार केलाय. म्हणून आता नागराज हा तिला सांगतो की जो मी पत्ता दिलाय त्या पत्त्यावर पोहोच आणि महिप्तला लवकरात लवकर तिथून हलव. मी महिप्तला तिथून हलवण्याचं काम करायला सांगतोय. तर मग नागराजच बोलणं ती ऐकते आणि म्हणते की ठीक आहे, चालेल, मी तुमचं ऐकायला तयारी आहे. प्रिया तर काय कुत्र्याची वाकडी शिपटी असते. एकदा ती महिप्तच्या बाजूने असल्याचे दाखवते तर दुसऱ्यांदा नागराजच्या बाजूने लगेच वळते. मग प्रिया ही स्वतः निघालेली असते. त्याचबरोबर तिला पूर्णाजी थांबवते. परंतु पूर्णाजीच ती अजिबातच न ऐकता अगदी तोयामध्ये तिथून निघून गेलेली असते. आणि मग पूर्णाजी तिला म्हणते की तुला इथून अजिबात हलायचे नाहीये. कारण की प्रिया काहीही करू शकते. ती नागराजलाही साथ देऊ शकते आणि महिप्तलाही. हे सायली, अर्जुन यांना चांगलंच माहीत असतं आणि पूर्णाजीला पण. परिणामी त्यामुळे मग प्रियाला ती तिथून हलूच देत नसते. परंतु प्रिया ही कोणाचंही न ऐकता तिथून बगपचूप निघून जाते. ती म्हणते की पूर्णाजी
अगं माझ्या मैत्रिणीला मला अर्जंटली भेटायचे, तिची आई आजारी आहे. म्हणून मला जरा जावे लागेल. प्लीज मला जाऊ दे, बाकी मला काहीही काम नाहीये, असं ती मुद्दामच खोट सांगून तिथून निसटत असते. तर इथे आता प्रिया मात्र तिथून निघालेली असते, अगदी व्यवस्थित पूर्णाजीला चुना लावून. ती महिप्त जिथे गॅरेजमध्ये त्याला ठेवलेलं असतं त्या ठिकाणी ती पोहोचते. आता प्रिया आल्याबरोबर महिप्त म्हणतो की काय आता इथं कशासाठी आली, काय काम आहे? शिजून रे तुझं, चल इथून मला बाहेर काढ. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की बरं ठीक आहे, मी तुम्हाला इथून बाहेर काढते, पण त्या बदल्यात इथून गपचूप निघायचं, कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा करायचा नाही, समजलं? आणि जर त्या नागराजला समजलं ना की मी इथून निघत आहे म्हणजेच तुम्हाला बाहेर काढून, तर तो मला मारेल आणि तो तुम्हाला माहिती आहे माझ्या बाबतीत काय काय करू शकतो ते. त्यामुळे हे चांगलं राहील की तुम्ही इथून गुपचूप माझ्या बरोबरीने निघायचं, म्हणजे इथून निघाल्यानंतर मी जिथे घेऊन जाईन तिथे तुम्हाला यावं लागेल. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की बरं ठीक आहे चालेल. आता ती म्हणते की ओ अण्णा सर उठा, मी तुम्हाला काय सांगते, आणि तुमचं लक्ष कुठे, निघा लवकर, चला इथून, असं म्हणून आता ती त्याला तिथून हलवत असते आणि त्यालाही सांगते की तुम्हाला माहिती नाहीये, अहो इकडे पोलीसही येत आहेत. म्हणजे तसं मी घरी ऐकलं होतं सायली, अर्जुन म्हणत होते की तिथे पोलिसांना या ठिकाणी ते घेऊन येतात, या लोकेशनवरती. मग आता महिप्त तिच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो की मग चिचुंद्रे बाकीची बडबड करायला तुला कोणी सांगितलं होतं? चल लवकर. आता महिपच्या हात धरून तिथून ती त्याला घेऊन चाललेली असते आणि मग त्याच तोंडही बंद करायला सांगते, कारण की जर महिप्तचा आवाज कोणी ऐकला तर मात्र काहीतरी होऊ शकतं, हे त्या दोघांनाही माहीत असतं. तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीचा आवाज आलेला असतो आणि महिप्त हा जोरात काहीतरी ओरडण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याच्या पायाला काहीतरी बाहेर पडत असताना लागतं. तेव्हा सायली आणि अर्जुन बाकीची टीम महिपच्या तो आवाज ऐकतात आणि तो आवाज ऐकल्यानंतर सायली म्हणते की अर्जुन सर, या दिशेने काहीतरी आवाज आलाय, इथे कोण असू शकेल का? म्हणूनच सगळी टीम पोलिसांची त्या दिशेने आता यायला लागते आणि येत असताना मग सावंत इन्स्पेक्टर म्हणतात की अर्जुन सुभेदार, एकदम सावकाश, व्यवस्थित, तुम्ही पुढे व्हा, आतमध्ये धोका असू शकतो, काही घडत असू शकतं, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा सावध रहा. आता पोलीस हे पुढे जात जात आतमध्ये काय घडत असेल याची स्थिती बघत असतात. तेवढ्यातच मागच्या बाजूने महिप्त आणि प्रिया हे दोघ जणही त्या गॅरेजमधून बाहेर पडलेले असतात आणि जेव्हा सायली अर्जुन आतमध्ये त्या गॅरेजमध्ये येतात तेव्हा तिथे गॅरेजमध्ये कोणीही नसतं. त्या खुर्चीवरती रशी बांधलेली असते, म्हणजेच दोन्ही खुर्चींवर रशा असतात आणि ते गॅरेज पूर्णपणे मोकळं असतं. आता सायली अर्जुन पोलीस बघतात आणि म्हणतात की बापरे, हे एक गॅरेज आहे, पण या गॅरेजमध्ये कोणीच नाहीये, असं कसं? आता तर थोड्या वेळापूर्वी इथून आवाजच आला होता, मग आता हे गॅरेज रिकामी कसं? म्हणून ते बघायला लागतात. तर आजूबाजूला सगळ्या गोष्टी, म्हणजेच सगळे कॉन्स्टेबल, हवालदार, सगळ्या आजूबाजूला गोष्टींची तपासणी करायला लागतात, म्हणजे इथे कोणी इथून पळून गेले का किंवा काय, या सगळ्या गोष्टी तिथून ते शोधायला लागतात. आणि म्हणूनच मग सायली म्हणते की इकडे आपल्याला या गॅरेजमध्ये सगळं काही शोधायला हवं, नक्कीच इथे काहीतरी धागेदोरे आपल्याला सापडू शकतात, इथे कोणाला तरी बांधलेलं दिसतंय मला. मग सायली विचार करते की इथे सुमन काकूला तर बांधलेलं नसेल ना? मग अर्जुन म्हणतो की आपण बघूया, चेक करूया इथे नेमकं काय आहे की नाही ते. म्हणूनच आता सायली ही सगळं काही चेक करू लागते. त्याच वेळेला तिला जिथे सुमनला बांधलेली होती त्या ठिकाणी खुर्शीच्या मागे सोन्याच एक कानातलं सापडतं. ती आता खाली वाकून ते कानातलं बघते. त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की हे तर सोन्याच कानातलं आहे आणि हे सुमन काकूच आहे. पटकन तिच्या डोक्यात क्लिक होतं की हे तर सुमन काकूच कानातलं. ती आता रडायला लागते आणि म्हणते की बरोबर, म्हणजे सुमन काकूला इथे बांधून ठेवण्यात आलं होतं. ती अर्जुनला म्हणते
की अर्जुन सर, हे बघा सोन्याच कानातलं सुमन काकूचं. तेव्हा आता ते पाहिल्यानंतर अर्जुनही घाबरतो आणि पोलिसांच्या ताब्यात ते देतो. म्हणजे ते एक विटनेस ठरू शकत असतं. आता दोघेही घाबरतात, अर्जुन सर आणि सायली. म्हणजे सुमन काकूला काही केलं तर नसेल ना? तिचं नेम काय झालं असेल या ठिकाणी? तिच्या कानातलं सापडणं याचा अर्थ काय असू शकतो? तेव्हा मग अर्जुन म्हणतो की आणखी एक गोष्ट मला सापडली. त्याच वेळेला तिथे एक कागदाची चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीवरती द पल हॉटेल असतं. त्याचं बिल असतं, म्हणजेच नॉन एजच, आणि काहीतरी दारूच्या बाटल्यांचं बिल असतं. आता अर्जुन ते बिल बघतो आणि त्यावर तारीख वगैरे लिहिलेली असते आणि बिल असतं ते म्हणजे नागराजने पे केलेलं. आता नागराजचे पेमेंट, म्हणजेच नागराजने पे केलेलं पेमेंट, हे सगळं आता त्यामध्ये रिसिप्ट असते आणि म्हणजे मोबाईल नंबरनुसारच ज्याने पेमेंट केले ऑनलाईन त्याचा नंबर त्यावर असतो. आता अर्जुन म्हणतो की नागराज आणि सुमन काकूच कानातल इथे सापडलं. या दोघांचा एकमेकांशी काहीतरी संबंध नक्की आहे. सायली म्हणते की अर्जुन सर, याचा अर्थ नागराज काकानेच सुमन काकूला इथे किडनप करून ठेवले होते आणि काल रात्री ते तिथे आपल्या इथे गपचूप होते. म्हणजेच ते किडनप करूनच स्वतः तिथे सुमन काकूला ठेवून आपल्यामध्ये सामील झाले होते. जणू काही आपल्याला कळणारच नाही अशा पद्धतीने. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की साहिली, एक मिनिट फक्त. सुमन काकूला नाही, इथे आणखी कोणाला तरी बांधून ठेवण्यात आलं होतं. आता 2 रश्या बघितल्यानंतर पोलिसांच्याही लक्षात येतं की बरोबर हे जे काही बांधल ते फक्त एका व्यक्तीला बांधण्यात आलेलं नव्हतं. इथे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 2 व्यक्ती बांधण्यात आले होते. मग आता हे दोघेजण कोण होते? नक्की काय हा प्रकार आहे? हे सगळं काही अर्जुनला आता कळत नसतं. मग त्यानंतर अर्जुन ठरवतो की आपण एक काम केलं पाहिजे. या हॉटेलच्या या रिसिप्टवरून आपल्याला त्या हॉटेलमध्ये जाऊन नक्कीच एक गोष्ट लक्षात येईल. आता अर्जुन पोलिसांना सांगतो की एके दिवशी मी त्यांचा पाठलाग करत होतो. म्हणजेच नागराज किल्लेदारांचा तेव्हा पाठलाग करत असताना ते या हॉटेलमध्ये केले होते आणि तिथून त्यांनी पार्सल घेतलं होतं. आय थिंक सो तिथलीच ही रिसिप्ट आहे. आणि मग हे सगळं दारू किंवा हे सगळं इतकं खाणं कोणासाठी असेल, काय असेल? त्याच वेळेला मग आता त्या दोघांच्याही लक्षात येतं की आपण अगोदर जाऊन त्या हॉटेलमध्ये चौकशी करावी आणि तिथून काही धागेदोरे सापडतायत की आपण बघितले पाहिजे. म्हणूनच आता अर्जुन हा त्या रस्त्याने निघालेला असतो आणि तिथून निघाल्यानंतर त्या रस्त्यावरून त्यांना एक गोष्ट आठवते, ती म्हणजे की इथे या गॅरेजमध्ये आणखी दुसरी व्यक्ती, म्हणजेच पार्टी वगैरे करण्यासाठी आणखी दुसरी व्यक्ती म्हणजे महिप्त, इथे त्याला तर डांबून ठेवलं नसेल ना? या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या लक्षात येत असतात. अर्जुनला हळूहळू आणि पोलिसांनी कळत असतं की जर महिप्त आणि नागराज यांच्यामध्ये मैत्री असेल तर इथे महिप्तला पण ठेवण्यात आलंच असेल. परंतु त्याला बांधून का ठेवलं होतं हा प्रश्न त्यांना मोठा पडलेला असतो. तर इथे आता पोलीस हवा इन्स्पेक्टर असतात. ते म्हणतात की आपण एक काम करूया, आपण या जे आतमधली जागा आहे तिथलं तर सीसीटीव्ही फुटेज नाही, परंतु मेन रोडवरचे फुटेज आपल्याला नक्की मिळू शकते. म्हणजे आतमध्ये या बाजूने कोण आलंय, कोणाकोणाची गाडी आली, ते सगळे आपल्याला समजेल आणि नक्की कोण या सख्यात सामील आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. म्हणून आता पोलीस हे त्या ठिकाणाचे, म्हणजेच त्या पनवेलच्या हायवेवरचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आता चेक करू लागतात आणि ते फुटेज चेक करत असताना आता त्यांच्या लक्षात येतं की त्या मार्गाने नागराजची गाडी गेली आहे आणि नागराजच्या गाडीनंतर तिथे आता सकाळच्या, म्हणजेच थोड्या वेळापूर्वी नागराज नंतर प्रियाची पण गाडी आली होती. आता त्याच वेळेला त्या ठिकाणी त्यांना गाडी ड्राईव्ह करताना, म्हणजे ड्रायव्हिंग करत असताना प्रियाचाही चेहरा दिसतो. आता हे सगळं प्रियाच्या गाडीचा नंबर, त्याचप्रमाणे तिचा चेहरा, हे सगळं त्यात ट्रेस झालेलं असतं आणि नंतर नागराज याचीही गाडी तिथे दिसलेली असते. आणि हे सगळं आता ते जेव्हा पाहतात तेव्हा सैत्यांना धक्का बसतो. म्हणजे
या सगळ्याच्या मागे नागराज आणि प्रिया यांचाही हात आहे. म्हणजे प्रिया हे सगळं का करतीये, कशासाठी करतीये? जर इथे महिप्त असेल तर मग अर्जुनच्या लक्षात येतं की काहीतरी नक्की अशी गोष्ट आहे जी आपल्यापासून लपवण्यात सुरू आहे. तेव्हा आता अर्जुन त्या हॉटेलमध्ये म्हणजेच द पल हॉटेलमध्ये जाऊन ते सगळं शोधही घेतो. आणि तो शोध घेतल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ते हॉटेलमधून नागराज हा रोजच पार्सल घेऊन जात होता. म्हणजे रोजच ते हे सगळं नॉनव्हेज खाणं आणि त्याचबरोबर इकडचं जे काही खाणं आणि दारूच्या बाटल्या हे सगळं काही तो इथून घेऊन चाललेला होता. आणि नागराज हे सगळं रोज कोणासाठी करेल तर एक अशी व्यक्ती असेल त्याच्यासाठी, म्हणजेच महिप्त, त्याचा मित्र. ते दोघजणी मिळून ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणत असतील. तर इथे प्रियाच्या बाबतीतलाही खुलासा साहिलीला झालेला असतो की प्रिया पण त्या सगळ्यामध्ये सामील आहे. आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी आता स्पष्टपणे दिसून येत असतात. आणि म्हणूनच अर्जुन आता अश्विनला या सगळ्या गोष्टी दाखवतो. म्हणजेच तुझी गाडी आणि त्याचप्रमाणे तुझी बायको ही सुमन काकू किडनप झाली त्या ठिकाणी दिसण्यात आली आहे. आणि बघ, तुला असं वाटत असेल की तुझी बायको ही खूप साधी आहे ना, पण आम्ही प्रत्येक वेळेला तुला समजावून पण तुला कळलं नव्हतं. सकाळी जेव्हा ती निघाली तेव्हा पूर्णाजीने मला कॉल केला होता. पूर्णाजी ही प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु प्रिया अजिबातच थांबत नव्हती. तिने काहीतरी माझं महत्त्वाचं काम आहे मैत्रिणीकडे असं सांगून ती घाईने निघाली होती. परंतु आता तरीही तिला कोणी विचारलं तरीही ती काहीही प्रश्नांची उत्तर देते. त्या निघून गेली होती म्हणूनच, आणि या कामासाठी ती गेली होती. तेव्हा आता अश्विनलाही या सगळ्याचा खूप धक्का बसतो. म्हणजे यात जर खरंच प्रिया सामील असेल तर नेमकं काय होणार, आणि जर तन्वी यामध्ये अडकलेली असेल तर मग काय करायचं? मात्र महिपतही गायबच असतो. महिपतला प्रिया एका ठिकाणी घेऊन जाते आणि त्याला ती वाचवते की काय, असं दृश्य खरं तर त्याच्या समोर निर्माण केलेलं असतं. परंतु त्याला ती दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी नेऊन पुन्हा एकदा ठेवणार असते. तर मित्रांनो, इथे आता सुमनला तर नागराज बाजूला घेऊन गेलाय. मग आता सुमन ही पोलिसांच्या तावडीत कशी सापडणार आहे आणि पोलीस तिला कशी शोध घेतील? त्याचबरोबर महिप्त, आता महिप्तच्या बाबतीत प्रियाने जे काही केले त्याचा जेव्हा महिप्त म्हणजेच त्याचा जेव्हा प्रियाला जाब विचारतील तेव्हा प्रिया हे सगळं सत्य सगळ्यांसमोर आणू शकेल का? प्रियाने आणल्याबरोबर नागराज आणि प्रिया हे दोघजण आता जेलची हवा खायला जाणार आहेत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.